सामना चालू करून घ्यायचा आहे पंचांनी त्वरित. थंडीच आता थंडी वाजायला सुरुवात झालेली आहे आणि खरोखर सकाळपर्यंत आपल्याला फायनलची मॅच घ्यायची. आतापर्यंत उद्यावरती ही मॅच गेली नाही पाहिजे. उद्या सकाळी इथे एंड झाला पाहिजे 4-5 पर्यंत. असेल आपल्या लक्ष ठेवा. नित्य आहे शिर्के सगळा वसपा काढशील नाही आतापर्यंत मॅचचा. सावी स्पोर्ट्स खूप चांगले एवढं चांगलं असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. वाघजाई माता होडेवाडी या संघाकडून अतिशय चांगले असे नावाजलेले दोन्ही संघ आहेत या KPL मैदानामध्ये. बघूया पहिला चेंडू विनायक दादा जाधव याचा काहीसा न समजलेला हा चेंडू तो विकास तेराड्याने आणि हा 4 धावा मिळतात त्या विकासच्या बॅट मधून. विकास काहीही आपल्या बॅट मधून आपल्या संघाचा विकास नक्कीच करू शकतो तो विकास तेराडे. आणि त्याला गोलंदाजी करतो तो विनायक दादा जाधव. अतिशय चांगला असा अनुभव आहे त्याला विनायक जाधव याला. आणि पुढचा चेंडू काहीसा न समजलेला चेंडू. बघूया काय करतो तो विकास. हो आणि हा नो चेंडू घोषित केला पंच मेने यांनी. या जोडीने चांगल्या अशा धावा जमा करायच्या त्या सावी स्पोर्ट्स कुचांबे या संघाला. तरच एक चांगलं आपलं पारडं आपण जड करू शकतो या मैदानामध्ये. पुन्हा एकदा वाईट काहीसह पुढचा चेंडू. हो अतिशय चांगला असा हा चेंडू काहीसा न समजलेला तो विकास याला. बघूया विकास चांगली अशी फलंदाजी करतोय. पुढचा चेंडू विनायक जाधव याचा आणि हा चेंडू डॉट बॉल. पुढची गोलंदाजी करण्यासाठी येतो तो बंटी होडे. अतिशय चांगला असा हा खेळाडू आहे बंटी होडे ऑलराऊंडर. आणि हा 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या आतापर्यंत झालेली 1 षटक समाप्तीनंतर किती 10. अतिशय चांगला अशी गोलंदाजी करीत त्याचप्रमाणे चांगली तेवढीच फलंदाजी पाहायला मिळते. रोशन अपंग या चकनात बाद होण्याची काही चांगली अशी संधी होती आणि वाईट घोषित केला तो पंच मेने याने. चेंडू घोषित केलेला आहे. धावसंख्या तशीच भर वाढवते. धावसंख्या वाढते. काय करतो तो रोशन. रोशन वरती सर्व धूर आहे आपल्या संघाची. रोशनने
आणि हा गॅप शॉट म्हणता येईल, अतिशय एक चांगला काढला, एक अतिशय कव्हर ड्राईव्हच्या दिशेने आणि 4 धावा मिळत आहेत त्या रोशनच्या बॅट मधून. रोशनला उभं राहायला पाहिजे, विकासला उभं राहायचं, तरच धावसंख्या वाढते आणि पुन्हा एकदा 4 धावा रोशनच्या बॅट मधून. धावसंख्या वाढते. जर संघाला विजय प्राप्त करून द्यायचा असेल, संघाची धावसंख्या वाढवायची असेल, तर रोशनला अशीच गाणागाती फलंदाजी करावी लागेल, त्यात काही शंका नाही. पुन्हा एकदा गोलंदाजी करतोय तो बंटी होडे आणि सुरेख फटका आणि पुन्हा एकदा 4 धावा. अतिशय चांगला असं धावसंख्येत भर करतोय तो रोशन अपंगे आणि साल काढतोय ती बंटी होडे याची. अतिशय चांगला असा फलंदाज आहे, गोलंदाज आहे बंटी होडे, एक अष्टपैलू खेळाडू आपल्याला इथे पाहायला मिळतो. वाघजाई माता होडेवाडीकडून आयकॉन प्लेअर होडेवाडी संघाचा आणि चांगली तशीच घानाघाती फलंदाजी करतो तो. एक बाजून जबरदस्त फलंदाजी करतो तो रोशन अपंगे. हो हो, चांगला असा कमबॅक करतोय बंटी होडे. धाव संख्या वाढते, धाव संख्या चिगवन सर 27. दुसऱ्या षटक समाप्तीनंतर ची धाव संख्या 27. पुढील षटक घेऊन येत आहेत ते स्वतः एस के सर म्हणजे शांताराम कदम सर. अतिशय चांगला असता त्यांचा देखील क्रिकेटचा एक अनुभव आणि तेवढंच क्रिकेट वरती प्रेम असणारा हा खेळाडू शांताराम कदम. आणि तेवढीच ही आबाद्य भिंत चिगवन सर बोलतात खरं खरं ती पप्प्या कदम. आणि ह्या 2 धावा मिळतात. धावसंख्येत भर होते 30. पुढील चेंडू शांताराम कदम यांचा. रोशन अपंगे याला बघूया काय होतं. रोशन अपंगे काही रनआउटची संधी होती आणि नस क्षेत्ररक्षण तेवढस दर्जेदार न करता आलेला ते विनायक दादा जाधव याला आणि जीवदान मिळते ते रोशन अपंगे याला. बघूया आता त्याचं सोनं करतोय का तो रोशन. नावाप्रमाणे रोशन आपल्या संघाचं नाव देखील रोशन करेल. आयकॉन प्लेअर आहे तो सावी स्पोर्ट्स या संघाकडून रोशन आणि त्याला साथ देईल तो विकास थेराडी. पुढचा चेंडू शांताराम कदम यांचा. एक अवांतर धावसंख्येत भर होत जाते ती सावी स्पोर्ट्स या संघाकडे. बघूया पुढचा चेंडू शांताराम कदम. हो पुन्हा एकदा नो. चांगलाच पंचगिरी काम पार पाडतात ते नितेश शिर्के. एक त्यांचा देखील क्रिकेटचा चांगला असा अनुभव, गावोगावी फिरून मॅच खेळतात, अतिशय चांगला असं प्रॅक्टिस आहे. आणि हा गुड फत्या अभाद्य भिंत पानातली आणि असे 2-3 आपल्या ट्रॉफ्या आहेत गुडफत्याच्या. त्यात आम्ही अजून तुम्हाला एक बघायला भेटणार आहे, चिराग चव्हाण खेळताना भेटणार आहे आता तुम्हाला फिल्डिंग. धाव संख्येत भर होते. धाव संख्या झाली शिकवण सर किती 42. अतिशय चांगली अशी धावा जमा केल्या ते सावी स्पोर्ट्स म्हणून हे 2 प्लेयर चांगली फलंदाजी करते तर संघाची धावसंख्या 100% वाढणार, त्यात काय काडी मात्र शंका नाही. विनायक आणि हा बाद होतोय तो विकास. आता त्याची जागा घेण्यासाठी येत आहे तो स्टार प्लेयर विनया जगदाळे. आता विनया बघूया काय करतो. आपल्या विनया पण चांगला प्रॅक्टिस मध्ये आहे, चांगली फलंदाजी करू शकतो. रोजची प्रॅक्टिस आहे त्याची खेळाची आणि नक्कीच आपल्या संघासाठी धावा जमा करेल, त्यात काय बघू. हो आणि चांगला असा प्रयत्न आहे त्याचा आणि या धावा किती 4 धावा. हो विनयाच्या बॅट मधून. खरंच ज्याच्या अंगात कला त्याला कोणी म्हणेल चला, आम्ही बोलतो त्याला चला पण करतो काहीतरी काय काम आपलं. धावसंख्या 46. धावसंख्या 46. अतिशय चांगली अशी धावा जमा करतात
सावी स्पोर्ट्स या संघाकडून. आणि पुढचं चौथं षटक घेऊन येतो तो समीर होडे. समीर होडे हा देखील एक अतिशय चांगला असा अष्टपैलू म्हणता येईल तोचा खेळाडू आहे तो समीर होडे होडेवाडी संघाकडून. मला स्वतः कर्णधाराची अपेक्षा होती वाघजाई माता की सत्यवान धाडवे गोलंदाजी करेल, पण नाही, त्याने समीर होडे याला दिले. आणि या 4 धावा मिळाल्या त्या रोशन अपंगेच्या बॅट मधून. अतिशय चांगली अशी जर तुम्ही चांगली अशी फलंदाजी करा तरच तुम्ही मॅच जिंकू शकता, कारण त्यांच्याकडे एक चांगला हो आणि एक बाद झालेला आहे तो विन्या. थोडासा नर्वस होईल त्यात काही शंका नाही, पण संघासाठी धावा जमा करण्यासाठी आपल्याला थोडीशी धावपळ करावी लागणार त्यात काही शंका नाही. त्याची जागा घेण्यासाठी जातो तो महेश रेमजे. तो देखील चांगला एक प्लेअर आहे. आणि धाव संख्येत भर बघूया. एक पप्प्याला देखील संधी दिली असती तर नक्कीच तुम्हाला कला दाखवला नसती. पप्प्या कदम एक चांगला असं एक स्वतःची हंटर्स टीम सोडून वाघजाई माता होडेवाडी संघाकडे आग्रा खातर गेलेला प्लेअर आहे तो. हो पुन्हा एकदा 4 धावा रोशन अपंगेच्या बॅट मधून. रोशन तापला, विषय संपला. रोशनच्या बॅट मधून आल्या धावा आणि धाव संख्येत भर. धाव संख्या झाली फक्त 61. आता हे किती धाव संख्या 65 झाली. 65 धाव संख्या 65. आणि ह्या चांगली कामगिरी केली आहे. मला वाटतं आतापर्यंत अडवला पहिला चेंडू असेल तो पप्या कदम. आणि मला वाटतं रात्री झोपेच्या गोळ्या घ्यायला लागतील तर झोप लागेल. हा बॉल सारखा दिसणार रातभर. काय अडवला मी बॉल. हा बघ, आणि इकडनं पडलं फवत नाही दिसलं. आता तर आहे मी मामा जाता आणि फव घेऊन येतात. आणि धाव संख्या झाली आहे ती सावी स्पोर्ट्स कुचांबे या संघाची. सर धाव संख्या आतापर्यंत झालेली आहे ती सावी स्पोर्ट्स कुचांबे. एकाहत्तर. अतिशय चांगली अशी धाव संख्या जमा केली सावी स्पोर्ट्स कुचांबे या संघाकडून. आणि 72 धावांची गरज आहे ती जिंकण्यासाठी वाघजाई माता होडेवाडी संघाला. हॅलो. आणि पप्प्या कदम याने तो चेंडू सोडला त्यासाठी जर 50 रुपयाचं बक्षीस घेऊन जायचं. 50 रुपये पप्प्या कदम. हॅलो हॅलो हॅलो. रोशन अपंगे याने या चालू सामन्यामध्ये 19 बॉल मध्ये 51 धावा केलेल्या आहेत. त्याच्यासाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवूया. जोरदार टाळ्या वाजवा. बिस्किट खाल्लीत नाही पोरांनो. वाजवा टाळ्या रोशन अपंगेसाठी. जबरदस्त. व्हेरी गुड. थँक्यू. देणार तुम्हाला नंतर मारी बिस्किट. पीके फायटरचे संघ मालक खरोखरच दिलदार आहेत. आतापर्यंत लागणारे 2-3 डझन त्यांनी बिस्किट येते आणि थंड आम्हाला सोय केली त्यांनी. खरोखर आम्ही त्यांचे आभारी आहोत. एकच मालक भारी आहे. या 50 रुपये घ्यायला पप्प्या कदम आले त्यांना हे देतो. हे बघा पैशासाठी बघा पॉल सोडतो. हा बघा. ओके थँक्यू. जा. नको फोटो काढूया. सामना चालू करून घ्यायचा आहे. फलंदाजी करण्यासाठी आले तो बंटी होडे आणि त्याला साथ देतो तो विनायक जाधव. आणि हा बघा छावा सह्याद्रीचा चिराग चव्हाण. हवा का झोका. चिराग चव्हाण डॉक्टर चष्मा लावून कामगिरी मारणार. आता फाट कामगिरी पाहायला मिळेल. अरे या देशाच्या इकडे उभा राहा भावा दांड्या.
पहिला षटक घेऊन येतो तो महेश आणि महेश चांगली अशी येते ती एक 4 धावा बंटी होडे याच्या बॅट मधून. बघूया काय करतो तो महेश आणि तेवढंच चांगलं असं मार्गदर्शन त्याला मिळते रोशन अपंगे याच्याकडून आणि पुन्हा 4 धावा. बंटी होडे जर मैदानात उभा राहिला तर 100% 3 षटकांमध्ये ही देखील मॅच संपू शकते. आज सांगायचं सर धाव संख्या 72 करायची आहे. बघूया पुढचा चेंडू महेश रेमजे याचा. बघूया काय करतो तो महेश. हा महेशला सूर गवसलाय. महेशने टप्पा आपला स्वतः शोधलाय. काय करतोय तो महेश आणि बंटी होडेच्या बरोबर एक विकेट मिळते ती 26 स्पोर्ट्स यांना आणि बाद होतो तो बंटी होडे. एक मोठा धक्का बसतो तो वाघजाई माता होडेवाडी या संघाला आणि त्याची जागा घेण्यासाठी येतो तो समीर होडे. पुढचा चेंडू महेशचा. महेश जादूगार दिसतोय 26 स्पोर्ट्स कडून. अतिशय चांगली अशी कामगिरी करतोय आणि हा पुन्हा एक चांगला फटका. उंची कमी पडते विकास कदमची. प्रयत्न चांगले आहे. एवढा मागे नको. धाव संख्या वाढते. धाव संख्या होते फक्त 12. तिचे चांगले असा प्रयत्न आहे तो वाघजाई माता होडीवाडी संघाकडून. एवढे चांगले असे आपल्याला पंच येते या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत ते नाना विचारे असतील. त्याचप्रमाणे आपले मित्र नितेश शिर्के आणि मेने अतिशय चांगले असे पंच. हो मी बोललो होतो तुम्हाला अतिशय चांगलं असं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळते. विनय जगदा याच्याकडून चांगली अशी प्रॅक्टिस असते. आणि पुढील षटक घेऊन येतो तो स्वतः कर्णधार रोशन अपंगे. बघूया काय करतोय तो आपल्या संघासाठी किती धावा रोखण्याचा प्रयत्न करतोय आणि फलंदाजी करतोय तो विनायक जाधव. विनायक जाधवाला पहिला चेंडू तेवढंच क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय विनय जगदा याच्याकडून आणि धाव संख्या वाढते 17. बघूया काय करतात ते आता रोशन अपंगे. ओहो पुन्हा एकदा माझा फटका आणि हा काय पंच आणि बाद झालेला आहे तो विनायक जाधव. त्याची जागा घेण्यासाठी होतो साहिल. खास मुंबईवरून आलेला ही मॅच खेळण्यासाठी साहिल साळवी. बघूया काय करतो तो साहिल आणि त्याला पुढचा चेंडू पकलू आपली पेपाटी वाजव. पेपाटी वाजव. पुढचा चेंडू रोशन अपंगे याचा. हो आणि चांगला बॉल संबंध असू ते टोपीच्या जीवावर बॉल अडवलेला आहे त्यानं. खुश आहे. चांगला प्रयत्न आहे. पुन्हा एकदा चांगला तेवढं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते विकास थेराडे याच्याकडून. विकास गेल्या वर्षीची विनर टीम होती उमेश 11 त्या संघामध्ये देखील चांगला असं त्याने आपलं कामगिरी पार पाडली होती ती विकास याने. आणि हा पुढचा चेंडू आणि ओ विकास तेवढं चांगला क्षेत्ररक्षण आणि बघूया काय करतो तो साहिल. साहिलची जरा ताकद कमी पडते. कुठे घालवतोय काय माहिती नाही पण चांगला प्रयत्न आहे साहिल. आणि 2 षटक समाप्तीनंतर संघाची धाव संख्या आणि यानंतरचा होणारा सामना देखील सांगा. धाव संख्या चांगले मारतो तो. पुन्हा एकदा आलेला आहे तो माझा विकास. अरे विकास पहिली ओव्हर घेतली होतीस तू
आणि आता पुन्हा इथं बंटी अपंगे विकासला थांबवण्यात आलेला आहे. मला वाटतं चिरागला दिली तरी काय हरकत नाही. चगलतोय चिंगम, त्याला पण वाटते मला पण देतील काहीतरी. 2 मॅच बसवल्यानंतर पुन्हा एकदा त्याला आम्ही चिरागला आणलाय. पण टीम चॉईस चांगली केली ना चिराग. बाहेरचं कोण बोलू नका. टीम चांगली आहे पण तुझे प्रयत्न कमी आहेत पडतायत. शाबास. म्हणते चांगले आहे उचले असं ठेव. चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळते. विकास तेराडे याच्याकडून आणि चांगले असेल गोलंदाजी आणि पेपाडी थुकाडी आले. पंचांनी निर्णय दिला तो पंच हात वरती करते आणि बाद होतोय तो समीर होड. एक मोठा धक्का बसतोय आणि समीर होडीच्या जागेवरती खेळायला येतो तो SK मीन्स शांताराम कदम. टप्पा लागते तेव्हा. एक चांगला असं 26 स्पोर्टचा आतापर्यंत एक चांगलं मी असं ऐकलं होतं आमच्या गुटरे गावामध्ये की असं 26 स्पोर्ट्स मध्ये कोण घेतले आहे काय आहे जे बोलले ते आज फसले. नाव सांगायचे नाहीत. आहे कोण ग त्यांचं असं झालं आहे की मामाकडे जाता आणि हो घेऊन येता. असो कधी कोणाला कमी समजायचं नाही. चांगला असा खेळ दाखवला त्यांनी. हो आणि हा बाद होते. तुम्ही गेम सोडायचा नाही. गेम ऑन आहे आणि गोलंदाजीसाठी आहे तो माझा विनय जगद आहे. आता आला माझा शंकर शेठचा मित्र. दर सोमवारी मॅच असते शंकर वर्सेस सत्यवान. कोण जिंकणार कोण हरणार. सत्यवान बोलणार बघू काय करता होतं. मग शंकर बोलणार तू आणि धाव संख्या होती 19. मग शंकर बोलणार दादू टिकला ना तर वाटच लावून टाकू. चला पुढचा चेंडू विकास कदम याचा सत्यवान धाडव्याला. सत्यवान धाडवे काही करू शकतो. तर सत्यवानची मला आवडतं. कुठलंही असू दे. तुमची नांगरणी स्पर्धा असू दे तुमची कबड्डी असू दे क्रिकेट असू दे कुठे नाही असं नाही सगळीकडे आहे. आवड पाहिजे मित्रांनो काही असू दे बस. आणि एका घरातले 2 भाव आहेत 2 टीम घेतलेले आहेत. आता जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. आबाद भिंत आलेले आहे आणि बॅट पेक्षा गदा आणली असती तर बरे झाले असते. आणि रनत पाहिजे काय हा. अरे त्याला 2 बॉल तर वर आला इकडं. 2 बॉल बघू देत सगळ्याला जरा बरं वाटेल जरा त्याला खेळता येणार. अरे तलवडे गावचे एवढे फॅन नाहीत ना तुझे आतापर्यंत. नाना आणि ते जयून एवढा परफॉर्मन्स दाखवला पण कोण नाही रे ओरडला बाहेरनं. तू उतरलास तरी तुझी हवा आहे. वा वा वा. आणि बाद होतोय तो सत्यवान. मोठा धक्का बसतोय आणि 26 स्पोर्ट्सला 1 विकेट भेटते. धावसंख्या स्थिरावलेली. धावसंख्या झाली आहे फक्त धावसंख्या 24. विकास अतिशय चांगला गोलंदाजी करतोय तो. हो आणि ह्या 4 धावा या अतिशय चांगला असा सुरेख फटका मारलेला आहे. 2 बॉल राहिले असतील तर त्या चिरागला द्या आणि पप्प्याला द्या रे खेळायला. नो चेंडू. चेंडू विकास याचा. हो तेवढ्याच गाच्या असं बेहतर. सुरज झोवले गावकर. अहो गावकर काय करताव काय. अतिशय चांगलेचे फटकेबाजी करून गेला बारका. आणि दादू शेठ टाके यांच्याकडून शाबासकीची त्यांना शाबास. दबाव नाव काय तुझं. आदित्य सुर्वे. अतिशय चांगला असं चिराग चव्हाण खुश झालाय बघा रातभर